कांदा उत्पादक शेतकरी सध्या मोठ्या संकटात। बाजारात 1 किलो कांद्याला केवळ 1 रुपया भाव। मुलांच्या शिक्षणाचा खर्च कसा भागवायचा? उद्विग्न शेतकऱ्याचा सरकारला सवाल। रत्नागिरीच्या लांजा तालुक्यातील झापडे गावाला वादळाचा फटका। शेतकऱ्यांना 11 एकरात लावलेली पपईची बाग जमीनदोस्त। शेतकऱ्याचं लाखोंचं नुकसान, भरपाईची मागणी। नाशिकमध्ये तापमानाचा पारा पुन्हा 40शी पार। असह्य उकाड्याने नागरिक हैराण। पुढील 2 ते 3 दिवस उन्हाच्या तीव्रतेचा सामना करावा लागणार। पुण्याच्या मध्यवर्ती भागातील 36 धोकादायक वाड्यांना नोटीस। जुने वाडे आणि इमारती धोकादायक आणि राहण्यास अयोग्य असल्याने खबरदारी। रहिवाशांना घरं रिकामं करण्याचं आवाहन। तुळजापुरातील गुन्हेगारी थांबवा, आम्हाला न्याय द्या। मृत कृष्णा रसाळच्या कुटुंबियांची मुख्यमंत्री फडणवीसांकडे मागणी। आठवड्याभरापूर्वी कृष्णा रसाळची हत्या, आरोपी अद्यापही मोकाट। प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवला व्हॉट्सअॅपद्वारे 10 कोटी रुपयांची खंडणी मागितली। 2 दिवसात पैसे न दिल्यास एल्विश आणि त्याच्या वडिलांना जीवे मारण्याची धमकी। गुरुग्राम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, तपास सुरू।